2003 साली पहिले नगराध्यक्ष तुम्ही झाला होता, त्यावेळी देखील वैभव नाईक हे उपनगराध्यक्ष झाले होते. नाईक आणि पारकर यांची पुन्हा एकदा कणकवली शहराची सत्ता त्यांच्या ताब्यात आलेली आहे. त्याबद्दल या क्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, गेली म्हणजे 2003ला जेव्हा पहिली नगरपंचायत कणकवलीची झाली आणि थेट जनतेतनं निवडून येण्याचा सन्मान मला मिळाला, त्यावेळी वैभव नाईक सुद्धा हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते आणि 10 आणि 5 अशापैकी 15चं बहुमत आमच्याजवळ होतं. 17पैकी 2च नगरसेवक विरोधी पक्षाचे आलेले होते आणि त्याचवेळी वैभव नाईकांना उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी आम्ही दिली आणि तीच परत म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. पुन्हा एकदा संदेश पारकर आणि सुशांत नाईक, म्हणजे त्यावेळी संदेश पारकर आणि वैभव नाईक ही जोडी होती आणि आता संदेश पारकर आणि सुशांत नाईक ही जोडी आता या सत्तेच्या स्थानी. आणि मला सगळ्या नगरसेवकांचं सुद्धा तितकंच सहकार्य आहे आणि एक टीम म्हणून मी मगाशी म्हणून एक सांघिक काम आम्ही करणार आहोत. आणि ज्या नेत्यांनी जनतेने भरपूर मेहनत घेतली, पण त्याचबरोबर काही नेते म्हणजे आमचे निलेश राणे असतील, उदय सामंत असतील, सतीश सावंत असतील, राजन तेली असतील, संजय आगरे असतील, वैभवजी नाईक असतील, जीजी उपरकर असतील, काँग्रेसचे काही मान्यवर असतील, RPIचे असतील, वंचित बहुजन आघाडीचे, रिपब्लिकन सेनेचे असतील, मनसे, सगळ्याच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, सगळ्याच पक्षांचं सहकार्य सगळ्या नेत्यांचं त्या ठिकाणी मिळालं. आणि एक कणकवली पॅटर्न हा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गेला की जर आम्ही सगळे एकत्र आलो तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, आम्ही एक इतिहास घडू शकतो. हा एक मेसेज, हा एक पॅटर्न पुऱ्या महाराष्ट्रामध्ये या कणकवलीच्या जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे.